आणि आभार व्यक्त करून आपण आसन असतो बाबा. आणि त्याच्यानंतर आकाश टकले सतीश स्मृती गावदेवी गावठाण क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटर आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश शेठ टकले यांचा इथे सन्मान. मग आमचे लाईट हाऊसचे सर्व सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब असतील, त्याच्यानंतर उरणचा छोटा टायगर धनुशेठ 0609, सूर्यदादा मडवी असतील, किशोरदादा मडवी असतील, निखिल शेठ मडवी असतील, संजय शेठ ठाकूर साहेब असतील, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि नेहमी ज्यांचं दमदार योगदान करण मडवीसाठी राहिलं आहे ते आकाश टकले यांचा यथोचित सन्मान. थँक्यू व्हेरी मच. आणि नेहमी रायगड प्रीमियर लीग साठी समीर शेठ आणि आकाश शेठ यांचा नेहमी दमदार योगदान पाहायला मिळतो मित्रांनो. व्हाईट एक्स UV जी गाडी आहे 7563 7563 XUV गाडी जी कोण आहे, XUV गाडी जी कोणाची असेल ती आपण कृपया साईडला काढा. तर थँक्यू व्हेरी मच. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील मिस्टर JB महाराष्ट्र पोलीस. जयेश भोसले सर. थँक्यू. धन्यवाद. प्रवीणजी गायकर सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. मागील मॅच एक चुरशीचा सामना पाहायला मिळाला आणि अगदी थाटात जिंकत असताना पुन्हा एकदा जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आज खेळत होती स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर या नावाने. आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या संघाने सुपर 16 मध्ये धडक मारलेली आहे. अय्यूबसाठी हा बॉल अमित दसाडे गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. भांदेर एक्सप्रेस गोलंदाजी मार्कमध्ये भुंगा. पहिले 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. सुरुवात चांगली झाली आहे. या सामन्यातील विजेता संघाचं अस्तित्व कायम राहील. पराभूत संघाला या स्पर्धेच्या बाहेर फेकलं जाणार आहे. त्यामुळे डू ऑर डायची सिच्युएशन असणारा सामना आपण पाहत आहे. यावेळेस बॉल उजव्याशीच्या बाहेर डिगआउट केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल मिळेल. एकेरी धाव इथून येते. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. ही धाव रिस्की होती. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. तिसऱ्याच बॉलवरती दुहेरी धाव कृतज्ञ मडवी इथे कंप्लीट करत असताना आपण त्याला पाहिलं. वेगाने धावत असताना त्याला आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले पहा. खरं तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. एक धाव महत्वाची राहते. फलकावरती एकेरीच्या मदतीने तिथे 2 बनलेले आहेत. अय्यूब शेखला तुम्ही पाहिलं काल नवी मुंबईमध्ये डे अँड नाईटची पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा त्याने गाजवलेली पाहायला मिळाली. आज पुन्हा एकदा रायगड प्रीमियर लीगमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना त्याला आपण पाहतोय. परंतु आणखीन एक रायगडामध्ये मला वाटतं मी चुकीचा नसेल तर रायगडामध्ये प्रथमच ओपन क्रिकेटचा थरार तोही डे अँड नाईटला आपण पाहणार आहात. त्याच्याही आपण काहीशा बातमी आपण पाहूयात. 2 म्हणलेले आहेत. हलोर फुलटोचा फटका बसला. वेस्ट साईड पाहिली जाईल. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा काय येतोय. सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न देखील झाला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. तिसरी धाव इथूनही कंप्लीट होतीये. हा नो बॉल आहे. एकंदरीत या नो वरती आलेल्या 3 एकंदरीत 4 मिळतील. धावा येत आहेत. पहिल्या 2 बॉलमध्ये धावा तितक्याशा आल्या नव्हत्या. 2 बॉल डॉट आले. सुरुवात चांगली झाली नव्हती परंतु हा नो बॉल आणि त्याच्यावरती आलेल्या एकंदरीत 3 धावा मिळतील. त्या 4 टोटल 4 होतील. धावफलकावरती 6 बनलेल्या आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी आहे. कारण मडवी स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळाल. कृतज्ञ काहीच कान मंत्र इथे हुसेन टाकेने दिलेलं पाहायला मिळाल्यात. चर्चा अमित दसाडेशी त्यांनी केलेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल अमित दसाडे. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलेला पाहायला मिळालाय. रायगड जिल्ह्यामध्येही खुल्या गटाचं डे अँड नाईटच्या मॅचेस येतात. या पण त्याचा प्रथमतः फॉर्म पाहूयात. पहा खरं तर हा लॉट आहे जो मात्र 12 ऑगस्टला पाहायला मिळेल. वेनसडेला सुरुवात होतीये. हा ड्रॉ तुम्ही पाहताय. अगदी महत्वाचे ग्रामीणचे सामने पहिले 4 संघ खेळतात. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पाहायला मिळाली होती. थोड्याच वेळामध्ये या षटकानंतर या गोष्टीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. हा बॉल वेगाने अमित दसाडेचा पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. माणगावची ओळख बनून बसला की अल्पावधीमध्ये अनेक ज्या रीतीने त्याचं प्रदर्शन पाहायला मिळालं. भल्या भल्या संघांना भल्या भल्या फलंदाजांची अक्षरशः चटणी त्याने केलेली आहे. अल्पावधीमध्ये प्रसिद्धीच्या झुतामध्ये आलेला अमित दसाडे गोलंदाजी करतोय. 6 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेर हाही बॉल प्रचंड वेगाने हा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. अवांतर धाव आली आहे. स्वप्नवत फॉर्मामध्ये आहे गोलंदाज. ज्या रीतीने त्याने गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. आणि खरं तर सर्वाधिक युवा आणि करंट सिच्युएशन मधला आपण पाहिलं
तर वेगाचा शेवट या खेळाडूला असंच म्हटलं जात नाही. सर्वाधिक फास्टेस्ट बॉलर म्हणून रायगडातला त्याच्याकडे पाहिलं जात आहे इन अ करंट सिच्युएशन. मी मोठ्याशी तुलना करणार नाही कारण मोठ्या द लेजंड आहे. यावेळेस बॉल समोर केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने पोचेल, आपला हजर जबाबीपणा इथे उत्तमरित्या दर्शवला आहे. सिंगल आली आहे, एकेरीच्या मदतीने धावा बनलेल्या आहेत त्या एकंदरीत 8 विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहता टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय जो AKM स्मृती मानसी स्पोर्ट डेरिव्हली. पहा हा ड्रॉ 12 ऑगस्टचा मी तुम्हाला माहिती देतोय. एका बाजूला टाकीगाव संघ खेळत असताना पहिला सामना टेंबिवलीच्या अगेन्स्टची पहिली मॅच आहे ती अगदी 9:30 वाजता चालू होईल. दुसरा सामना जो मात्र दिगोडे संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे धाराव्याच्या अगेन्स्ट. या धन्यवाद आदरणीय समीर शेठ पाटील साहेब, आकाजी टकले साहेब यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहिलं. खुल्या गटातला पहिला सामना ठीक 11:30 वाजता खेळवला जाणार आहे. GA स्पोर्ट्स या संघाला नागोटणे संघ मात्र पाहायला मिळेल जो एका बाजूला खेळत असताना सुनीता स्मृती ठाणे या संघाच्या अगेन्स्ट खेळेल. अगदी तदनंतरचा पुढचा सामना मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाला तुम्ही पाहाल हमराज मृत्युंजय पुणे या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. तदनंतर गावदेवी गावठाण संघ ज्ञानेश्वर प्रतिष्ठान या संघाच्या नावाने खेळतो. ताई पॅकर्स पालघर संघाच्या अगेन्स्ट खेळेल. वायू 11 बोरकोडे हा RR अद्रिका फोर्थ स्ट्रायकर या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळणार आहे. हा ड्रॉ आहे 12 ऑगस्टचा. त्या फलकावरती 8 बनलेले आहेत. पुढचा बॉल दुसऱ्या षटकाला सुरुवात. हा फटका फसलाय, बॉल उंच चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल. मिड विकेट क्षेत्रामधून गोलंदाजी मार्कवरती प्रज्वल ठाकूर येत असताना मला मिळतोय. प्रज्वल ठाकूर 9 धावा फलकावरती बनत असताना आपण पाहतोय. प्रज्वल ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल अखूट टप्प्याचा पाहायला मिळाला होता ज्यावरती एक सिंगल आली आहे. रेवदंडा अलिबागचा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावा बनलेल्या आहेत एकंदरीत 9 ऑन दी बोर्ड आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण संघ मालकांचे आम्ही आभारी आहोत. त्यावेळेस बॉल खाली राहिला होता. चांगली गोलंदाजी प्रज्वलची इथून पाहायला मिळत आहे. फलंदाज खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहा पोझिशन तितकीशी चांगली बनवली नव्हती. बॉल खाली राहिला, फुल लेनमध्ये टाकला होता. वळवण्याची कसब क्षमता चांगली आहे गोलंदाजाकडे आणि म्हणून की काय हा बॉल वळवलेलाही पाहायला मिळालाय. यावेळेस बॉल ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल येईल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. आज NDR वॉरियर्स नावे हा संघ लवजी खेडेकर साहेब यांच्या मालकीचा खेळतोय. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, अमरदादा म्हात्रे आणि अगदी त्याच वेळेला सचिन शेठ घरात. पिंट्याचे हे नाव ज्या वेळेला लागतं ना त्यावेळेला वेळेचं महत्त्व आम्ही नेहमी म्हणतो. त्यावेळेस बॉल बॅटच्या आतली कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. नदीम चेंडूवरती येईल. कोणती धाव इथून मिळणार नाही आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. आर्यन ग्रुप चिरले या संघाला आपण पाहिलं. समीर शेठ पाटील यांच्या मालकीचा संघ AKM स्मृती मानसी स्पोर्ट्स डेरिवली गावदेवी गावठाण, अतुल शेठ मडवी आणि अमेजी भोई साहेब यांच्या मालकीचा संघ. संघ मालकांना विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. यावेळेला स्वीट हिट चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृतज्ञ मडवी करंटच्या बॅटमधून येतं चौकार. करंटच्या बॅटमधून इथून चौकार पाहायला मिळाला. अल्टी पलटी स्ट्रोक चांगले खेळत असताना त्याला आपण पाहिलं. हाही अल्टी पलटी त्याने खेळला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी झाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस हा बॉल फुलर लेनमध्ये पाहायला मिळाला होता. ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळतीये. दुहेरीचा प्रयत्न देखील झाला यशस्वी. 2 धावा आलेल्या आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पधारेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 16 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. AKM स्मृती मानसी स्पोर्ट डेरिवली गावदेवी गावठाण या टीमची धावसंख्या 16-0. पहा मी आवर्जून उल्लेख करत होतो NM रायगड प्रेझेंट्स रायगड मान्सून ट्रॉफी आपल्या भेटीली आहे. ते 11 आणि 12 ऑगस्ट डे अँड नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा आहे. 1 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय 50,000 रुपये, तृतीय 30,000 रुपये.
या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीणचे 8 संघ खेळत आहेत. 2 आयकॉन आहेत ज्यामध्ये अगदी ग्रामीण प्लस 2 अशा 8 संघ पाहायला मिळतील. तालुका संघ 8 खेळतात. ओपनचे 8 संघ आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक भरघोस पारितोषिक आहेत. 11 आणि 12 तारखेला ही स्पर्धा पाहायला विसरू नका 24 इव्हेंट्सवरती. आणि जर का मैदानावरती जाऊन ज्या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे तर आवर्जून आपण या स्पर्धेला भेट द्या. आत्माराम शेट जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मानघर या ठिकाणाहून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. ही स्पर्धा मानघरमध्ये आयोजित करण्यात आलेली पाहायला मिळत आहे. आणि दमदार क्रिकेटचा सोहळा विशाल जितेकर असतील, अंगद पाटील असतील, मयूर वाघमारे असतील यांच्या माध्यमातून आणि NM रायगडच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. 11 तारखेचा ड्रॉ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. धावफलकावरती 16 बनलेले आहेत. 16 ऑन दी बोर्ड. 12 तारखेचा ड्रॉ मी तुम्हाला दाखवलेला आहे. 11 तारखेचा थोड्याच वेळामध्ये आपण हा ड्रॉ तुमच्यापर्यंत पोहोचू. 16 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आज स्पर्धेच्या माध्यमातून तन्मय माई यांना पण पाहत आहात. तन्मय माई 24 इव्हेंटसाठी कामकाज करत आहेत. रोह्याच्या महादेव खारसाठी बिलॉंग करणारे एक क्रेटा गाडी उभी आहे रस्त्याच्या मधोमध. गाडी नंबर आहे 3011. 3011 गाडी नंबर 3011. चला लवकरात लवकर बाजूला घ्या. वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करते. यस, न्यू लॉन्चिंग थोड्या दिवसामध्ये होते आणि आजच ही न्यू लॉन्चिंग आहे. 70-70 स्पोर्ट्स पनवेलच्या माध्यमातून 7 ऑगस्ट. पहा लकी आहे साकड्यागिरी 7 महत्वाचा आहे. विरेंजी गावंट यांनी माहिती दिलेली आहे की न्यू लॉन्चिंग आजच्या दिवशी 70-70 स्पोर्ट्स पनवेल करतोय. आज नवीन ट्रॅक, नवीन टी शर्ट्स, नवीन जर्सीज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कशा असतील या न्यू लॉन्चिंगच्या जर्सीज आवर्जून भेट द्या. आजच तुम्ही आज सायंकाळी भेट देऊ शकता. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एकामागोमाग एक जे काही विक्रमाची नोंद होतीये. अमित दसाडे कदाचित या विक्रमाला गवसणी घालेल यात मात्र शंका नाही. धावफलकावरती एकंदरीत 16 बनलेले आहेत. नदीमने हा ढेल टिपलेला पाहायला मिळाला. यशांच्या पाठीमागे नदीमला तुम्ही पाहतात. नदीम धेरकर खास मसळाहून आलेला आहे. मला वाटतं आज सकाळी 8 वाजता सर्वांच्या आधी तो इथे उपस्थित झाला होता. 7 वाजता त्याने रिपोर्टिंग केलेली आहे मैदानावरती. त्याला आपण पाहिलं होतं कारण त्याला ठाऊक आहे लांबचा पल्ला गाठायचा आहे. 16 ऑन दी बोर्ड पाहायला मिळाले. एक फलंदाज बाद झालाय. 7 बॉल आणि 8 वरती करण मुडवी बॅटिंग करतोय. टीमचं नेतृत्व करणारा खेळाडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण विवेक पाटीलला पाहतोय. अक्षय मात्रे अब्बू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. भन्नाट वेगाने आणि प्रचंड वेगाने हा बॉल इथून मात्र पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर पिंग पॉइंट यॉर्कर. गोलंदाजाची खासियत राहिली आहे. वाईड यॉर्कर असतील, पिंग पॉइंट यॉर्कर असतील, वेगाने हातात असताना अमित धसाडे या बेसा बॉल समोर खेळलाय. बॅटचा चेहरा लवकर खुला केला होता. डाऊन राऊंड खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्या त्या 17 आहेत. 17ला 1. धावा धावफलकावरती म्हणत असताना बाला मिळाल्यात. साईजी पाटील यांना तुम्ही देखील पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला लाऊड अपील. यस त्यांच्या मधोमध सापडलाय. प्लम्प लेग बी 4. धक्का लागला. दुसरा फलंदाज क्रमांक 2 कृतज्ञ मडवी करण आउट. ऍक्शन रिप्ले पहा. वेगाने टाकलेला हा बॉल अगदी यष्टांच्या मधोमध सापडला. कोणतंही संदेह नव्हतं पंचांच्या मनामध्ये आणि त्याचंच कारण की काय कृतज्ञ मरवीला माघारी परतावा लागतंय. धक्का मोठा लागलाय. 17 धावा धावफलकावरती या 2 फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रमेश पवार. वाकडीचा आवाज तुम्ही आज ऐकताय परंतु वाकडीचा बॅटर
मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतो आऊ. प्रमोद गरद यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहिलं ना, त्यांच्या नावापुढे कार आहेत ना, तर त्याच्या पाठीमाग मागोमाग आऊच्याही नावावरती कार आहेत. वाकडीचा सुपरस्टार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतो आहे. या व्यासपीठावरती तुम्ही साई पाटील यांना पाहिलं, अगदी त्याच वेळेला अक्षय म्हात्रे अब्बूला तुम्ही पाहताय, आकाश तारेकर आहेत, अमर पवार पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला अक्षय पवार यांना तुम्ही पाहतात, 2 पवार पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः आदरणीय प्रमोदजी घरत यांना देखील तुम्ही पाहत आहात. विशालजी जितेकर. पुढचा चेंडू अमित दसाडेचा हा बॉल यावेळेला उजव्या शीच्या बाहेर होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आल्या, सिंगल मिळाली, एकेरी धाव येते, इथून घडते तरी काय, दुहेरीचा कोणताही प्रयत्न झालेला नाही आहे. काय गोलंदाजी केली आहे अमित दसाडेने, 2 षटक हाताले आणि न उलगडणारे कोडच राहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटक, पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये केवळ धाबा खर्च केला. त्या एकंदरीत 10 धाबा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्यात. अमित दसाडे वेगाचा शेवट त्याने शेवट केलाय या 2 षटकांचा गोड. 18 धावा फलकावरती 2 बॅटर आउट झाल्यात. गोलंदाजीमध्ये किती फेरबदल होतील हे पाहणं गरजेचं आहे. संघाच्या या ताफ्यामध्ये अनेक गोलंदाज आहेत, त्यांचा वापर योग्यरित्या करावा लागणार आहे. कोणत्या गोलंदाजाला इथे इंट्रोड्यूस करण्यात येतोय पाहावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपला, 6ची धावगती आहे. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. 18 चेंडूचा खेळ संपला, 18 धावा फलकावरती 2 बॅटर आउट. तेजाजी मात्रे हे आनंदित आहेत, त्याचं कारणही असू शकतं की ते सुपर 16 मध्ये त्यांचा संघ दाखल झालेला पाहायला मिळतोय. पहिले 2 सामने जिंकत असताना संघाला आपण पाहिलेला एक चित्त थरारक लढत नुकतीच संपलेली पाहायला मिळाली. आदित्य गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला हुसेन टाकेला दर्शवण्यात येत होतं. स्वप्नील काटकर येतो गोलंदाजी मार्कवरती, तळेखार मुरुडचा खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक काटकर. फलकावरती 18 आहेत, 2 फलंदाज बाद झाल्यात. वेळ बदलायला वेळ लागत नाही, परिस्थिती बदलू शकते, त्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा. परिस्थिती बदलण्यासाठी मनस्थिती चांगली असावी लागते आणि आज ही मनस्थिती किती चांगली आहे ना, या पवारची ही पाहावं लागेल. रमेश पवार स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. ठाण्यामध्ये गेल्यानंतर जिथे भावेश पवार, सुहास पवार तुम्हाला पाहायला मिळतात, मुंबईमध्ये गेल्यानंतर प्रथमेश पवारला तुम्ही पाहता. रायगडमध्ये आल्यानंतर 2 पवार ब्रदर आहेत, त्यापैकी एक अक्षय पवार, किरण पवार यांना तुम्ही पाहिलं. परंतु वाकडीचा रमेश पवार सध्या घडीला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. विजय पवार कर्जतचा, त्यालाही तुम्ही पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. पवारांचाच बोलबाला आहे. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळला. सिंगल इथूनही मिळत असताना मला मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरीच्या मदतीने 19 चेंडूचा खेळ संपला. 19 धावा फलकावरती 2 फलंदाज बाद. धावांसाठीची धाव जद्दोजहद तुम्हाला करावे लागेल. धावा सहजासहजी मिळणार नाही आहेत. एकदा अर्जुनाने प्रभू श्रीकृष्णाला सांगितलं भिंतीवरती काहीतरी असं लिहून दाखव की आनंदात वाचलं की दुःख होईल आणि दुःखात वाचलं की आनंद होईल. प्रभू श्रीकृष्णाने लिहिलं होतं की ही वेळ निघून जाईल आणि ही वेळ ही बदलेल. मैदानाच्या आतमध्ये वेळ बदलायला आता झाली आहे सुरुवात. विवेक पाटीलच्या बॅटमधून हा आलाय नशिबाचा चौकार. ते क्षेत्ररक्षकाला बीट केलं होतं. अमित दसाडे त्या ठिकाणी उभे होते, परंतु शॉर्ट फाईन लेगला बीट करत चेंडूने सीमारेषा ओलांडली. 23 धावा फलकावरती आहे 2 बॅटर आउट झाल्यानंतर. 3 बॉल 5 बॅटिंग करतोय सध्या दगडीला विवेक पाटील. खोलातला बॉल फुलरलेनचा पाहायला मिळाला. पिचिंग आउटसाइड द लेग सांगण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय. ते जय पवार सर, गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. ॲक्शन रिप्ले पहा, पिचिंग आउटसाइड द लेग होता. व एक्झॅक्टली हा कॉरिडोर मेंटेन करण्याचा प्रयत्न इथून करण्यात येतोय. योग्य निर्णय जो मात्र पाहायला मिळाला. पंचांचं कौतुक आपण सातत्याने करतो आहोत. उजव्या शीच्या बाहेर वेग प्रचंड आहे, बॅटची आउटसाइड एज. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. नदीम चेंडूवरती येतोय, सिंगल इथून मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती धावा 24 बनल्या, 2 बॅटर आउट झालेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे.
धावांसाठीची चालू असणारी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तितक्याशा धावा पाहायला मिळालेल्या नाही आहेत या मैदानावरती. जर का 12 अर्धशतकं आलेली आहेत तर धावा बनतात. त्यासाठी तुमच्याकडे ती हिंमत असायला हवी, तर दमखम तुम्हाला दाखवायला हवं. यावेळेस हा बॉल फटका बसतोय, चेंडू उंच चाललाय, गोलंदाज पोचू शकलेला नाही. सिंगल येईल. आकाश चिंदारी या चेंडूवरती पोचतोय. अँटॉफिल खरं तर मुंबईच्या अँटॉफिलला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, ज्याच्या नावावरती बाली ट्रॉफीमध्ये एक बाईक पाहायला मिळाली. अनेक अशा इनिंग त्याने साकारलेल्या आहेत. फोर्थ स्ट्रायकर या संघाकडून सातत्याने त्याला पण खेळत असताना पाहायला मिळालेलं आहे. आकाश शिवप्रसाद चिंदारिया मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यस यांच्या पाठीमागे 25ला 2 आहेत. 25 धाबा बलक्यावरती 2 बॅटर आउट. आकाश बिहारीलाल जहांगीरला आपण पाहिलं कालचा दिवस. अर्थात ज्योती एंटरप्राइजेसमध्ये तो आयकॉन म्हणून खेळत होता. यावेळेस बॉल इथून एक सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. सुपर 16 मध्ये तो दाखल होत असताना पाहायला मिळालाय. आकाश नावाचे भरपूर सारे खेळाडू. मग आकाश काल तुम्ही पाहिलं आकाश तारेकरला 26 धावा बलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद झाले आहेत. 26ला 2 मैदानाच्या आतमध्ये कर्णधार म्हणून आकाश तवसाळकर देखील आहे. एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक आकाश यांना तुम्ही पाहिलं. पहा याचीच मी उल्लेख करत होतो. 7 ऑगस्ट आजचाच दिवशी 70 स्पोर्ट्स पनवेलच्या माध्यमातून न्यू लॉन्चिंग तुम्हाला जर्सी न्यू लॉन्चिंग पाहायला मिळते. 15 ऑगस्ट साठी तुम्हाला जर्सी हवे ती डिझाईन बद्ध तर आवर्जून आजच भेट द्या 70 स्पोर्ट्स पनवेलला. तिथे तुम्हाला आवर्जून विरेंजी गावण यांच्याशी गाठभेट होईल आणि आवर्जून तुम्हाला अल्पा दरामध्ये ही जर्सी प्राप्त होईल आणि ती ही ब्रँडेड. स्वप्नील काटकर येते गोलंदाजी मार्कवरती 5वं षटक. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात येत असताना मला मिळतोय. प्रज्वल ठाकूर आलाय गोलंदाजी मार्कवरती, त्याला आपण पाहतोय. फलकावरती धावा 26 आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. रन्स आलेले नाही आहेत. डू ऑर डायची सिच्युएशन असणारा सामना आहे. इथे जिंकलो तर इतिहास घडवला जाणार आहे आणि हरलो तर या स्पर्धेच्या बाहेर. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. हे केवळ क्रीडांगण नाही आहे, हे रणांगण आहे. येथे चूक म्हणजे पराभव आणि विजय म्हणजे इतिहास. हा इतिहास इथे लिहिला जातो का हे पाहणं गरजेचं आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी तर म्हणेन ही अशक्य प्राय गोष्ट शक्य करायची आहे तर इथे बॅटिंग करावे लागेल विवेक पाटीलला आणि त्याच्या बॅट म्हणून येतोय हा चौकार. सूरजी चौधरी यांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणारं संगीत तुम्ही ऐकता आहात. त्यामुळे प्रेक्षकांकडूनही टॅक्सीच्या फरमाईश आल्या आहेत की प्रेक्षक वर्गालाही सूरज चौधरीने मंत्रमुग्ध करावं. 30 धावा फलकावरती 2 बॅटर आउट झाल्या. चौकार आलाय. फायनली कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला विवेक पाटीलने. विवेक पाटील ज्या रीतीने एक स्ट्रोक मेकर खेळाडू आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे पाहायला मिळाली आहे. बोरी गावाला बिलॉंग करणारा मागील मॅचमध्ये जरूर त्याने एक चांगलं दमकम दाखवलेलं पाहायला मिळालं. ओरणच्या बोरीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 30ला 2. 30 धावा फलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा प्रज्वल ठाकूर. उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा हा बॉल पाहायला मिळाला होता जो दिशाहीन आहे. अलिबागमध्ये प्रसिद्ध अशी काही बीचेस आहेत, त्यापैकी रेवदंडा हा देखील बीच तेवढासा प्रसिद्धीच्या जोतामध्ये येत असताना पाहायला मिळतो. जर अलिबागकडून मुरुडकडे तुम्ही ट्रॅव्हल करता तर तुम्हाला रेवदंडाला गाडी बदलावी लागते किंवा तिथे महत्वाचा स्टॉप येतो. 31ला 2 आहेत आणि त्याच रेवदंडाचा गोलंदाज. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हा नो लुक होता. सिंगल जरूर प्राप्त होतीये. एकेरी धाव येत असताना मला मिळाली. फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये बनत असताना मला मिळाल्या त्या 32 आहेत. 32 लॉस ऑफ 2 विकेट. धाबा महाग झाल्यात अलीकडे असंच म्हणावं लागतंय. रन्स आलेल्या नाही आहेत. आजच्या दिवसामध्ये क्लोज स्कोरिंग मॅच आपण पाहायला जातोय की काय याची चर्चा होते, कारण 90 ही प्रत्येक सामन्याने ओलांडलेली आहे. अद्याप एक गोष्ट पाहायला मिळाली ना कांचनजी पालकर सर, की 3 मॅच झाल्या, 3 मॅचमध्ये चेस धावा झालेल्या नाही आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डेट ऑफ द क्रीज गेले, सफल झाले, सफल झालेले नाही आहेत.
हा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेईल, उलटा टाकला होता, हा दुसरा होता. पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळालाय. यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. 32-2 फुल लेनचा बॉल यावेळेला हलक्या हाताने क्षेत्ररक्षक पोचेल. हुसेन एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु फेकी होईल. तदवर मात्र धाव मिळतात. एकंदरीत 2 धाव फलकावरती बनलेल्या आहेत या दुहेरीच्या मदतीने. 34. मुरुडचा मुरुड जंजिरा एवढा प्रसिद्ध आहे ना, त्याहूनही अधिक या खेळाडूची फटकेबाजी ही तितकीशी प्रसिद्धीच्या झोतामध्ये येत असताना मला मिळाली. असा हुसेन चेंडूवरती वेगाने येत असताना मला मिळाला. 34-2 आहेत. स्ट्राईक एंडवरती पवारची पॉवर तितकी चांगली पाहायला मिळाली नाही. आलोर फुलटोत होता. मिस्क्यूड इथून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडूवरती पोहोचेल. तद्वर केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत या एकेरीच्या मदतीने बनलेल्या आहेत. 35 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅटिंग करतो एकेम स्मृती मानसी स्पोर्ट डेरिवली गावदेवी गावठाण. धावफलकावरती बनलेले आहेत 35-2. बॅटर आउट. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. इथे बॅटर देखील आउट होत असताना मला मिळालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विवेक पाटीलने केला आणि तिथे स्ट्रायकर एंडला एका क्षणाला असं वाटलं होतं तो धाव घेण्यासाठी सरसावणार नाही. सर लवकरच आपल्याला खऱ्या अर्थानं स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ नवीन संघ पाहायला मिळेल. एकीकडे अक्षय पवार, किरण पवार, रमेश पवार, योगेश पवार, सुहास पवार, भावेश पवार, अमर पवार, एक दमदार पवार 11. मागच्या वेळेलाच देखील एक संघ ओपन व्यावसायिकसाठी चांगला तगडा. प्रथमेश पवार, नाना असे दिग्गज फलंदाज आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. टॉप ऑर्डर व्यावसायिक क्रिकेट क्षेत्रात हे भरपूर ताकदवर पवार सरनेम जे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी 2 मजबूत खेळाडू, एक आमचे अमर पवार आणि एकीकडे रमेश पवार. पवारांची पॉवर पाहायला मिळू शकते. पवार ऑन स्ट्राईक. आकाश तवसाळकर. हाफ ट्रॅकर बॉल फाईन लेगला. रन्स मिळतील 4. रमेश पवारच्या बॅटमधून येतोय चौकार. पवाराने चौकाराने सुरुवात केली या षटकाची आणि या षटकामध्ये धावा महत्वाच्या आहेत. जास्तीच्या धावा पाहायला मिळतील का? कारण हे शेवटचं आणि अंतिम षटक आहे. आकाश तवसाळकर संघाचा कर्णधार. गोलंदाजी मार्कवरती त्याला आपण पाहत आहोत. हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहू शकतं. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. या षटकामध्ये जर का जास्तीच्या धावा आल्या तर एक मोठी टोटल तुम्ही निश्चित पाहायला जाल. 24 इव्हेंट्स पहा. केवळ उद्याचा दिवस सुपर 16 आहे, परवा सुपर 8 आहे. त्यामुळे या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. NM रायगड प्रेझेन्स आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे. रायगडची सर्वाधिक मोठी आणखीन एक स्पर्धा खुल्या गटातली आपण पाहायला जातोय. त्यामुळे या चॅनलवरती तुम्ही अशाच अपडेट्स आणि अशाच व्हिडिओसाठी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे आजच या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा बॉल फुल लेनचा होता. खेळपट्टीवरती घरंगळत राहिला. एक सिंगल कंप्लीट होतीये. धावफलकामध्ये 40 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत आहे. आकाश तवसाळकर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. मिड विकेटला खेळलेला फटका. सिंगल मिळेल. केवळ एकेरी धाव येत असताना बाला मिळते. एकेरी रन्स येत असताना आपण पाहतोय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झाल्यात. शुभम पाटीलने गतवर्षी चांगलं प्रदर्शन केलं होतं. विथ द बॅट, विथ द बॉल त्याचं दमदार प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. मी चुकीचा नसेन तर चैतन्य पाटीलच्या संघामध्ये त्याला गतवर्षी आपण पाहिलं होतं. आणि गतवर्षीचे विजेते चैतन्य पाटीलला आपण पाहिलं, ज्याच्या नावावरती बाईक पाहायला मिळाली. सुपर 16 मध्ये त्याचा संघ दाखल झालेला पाहायला मिळाला. 41ला 3 आहेत. 41 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद. आकाशचा यावेचा बॉल. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. इथे रमेश पवारचा वार. बॉलर झालाय गार. ठोकलाय षटकार. पवारची पॉवर पहा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जितका उंच तितकाच लांब. घणाघाती स्ट्रोक. षटकार येतोय. रमेश पवार.
वाकडीचा ब्रँड उमटवणारा हा षटकार इथून पाहायला मिळालाय. वाकडी गावामध्ये क्रिकेट सर्वाधिक जास्त खेळलं जातं. वाकडी गावामध्ये सर्वाधिक सिनेमा सृष्टीमधील एक सर्वाधिक मोठा सेट देखील तुम्ही पाहिलात. स्वप्ननगरी हा सिनेमाचा सेट तुम्हाला पाहायला मिळतो. किंवा अगदी त्याच वेळेला आडवा बॅटने आणखीन एक धमाका. रमेश पवारने शेवटच्या काही बॉलवरती दाखवली पॉवर. ठोकला षटकार. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतं. 53 धावा फलकावरती बनलेल्या आहेत. अक्षय पवार आणि त्याच वेळेला अमरजीत पवार खुश आहेत, कारण मैदानाच्या आतमध्ये रमेश पवारने फटके खेचलेले आहेत. 2 बॉल 2 षटकार पाहायला मिळाले. फलकावरती 53 बनलात. 54 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट होत असताना पाहायला मिळत आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार. ईच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. पूर्वार्ध संपलेला आहे. उत्तरार्धामध्ये काय घडतं, काय बिघडतं, जरूर पाहूयात. या आवाजामध्ये करूयात बदल. या प्रवीणजी गायकर सरांचा रॉक स्टार या आवाज ऐकूयात. धन्यवाद जय सर. जबरदस्त शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजी पाहायला मिळाली. ऑलमोस्ट 50+ 52 धावा झाल्यात. 53 झाल्यात. 54 बनवायच्या आहेत. आयुब शेख आयकॉन खेळाडू 8 बॉल 6 फक्त धावा. अमित धासाडे जबरदस्त रफ्तार के सौदागर भुंगा डॉनची दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. करण मडवीला देखील त्याने बाद केला. विवेक पाटील, रमेश पवार 11 बॉल 23 आणि शुभम पाटील 1 बॉल 1. एकूण 3 गडी बाद. फक्त 53 धावा धावफलकावरती. आत्तापर्यंतचा लोवेस्ट टोटल जर तुम्ही पाहिलात तर जवळजवळ 72 धावा वाचवल्या गेल्या. 67 धावा वाचवल्या गेल्या. अमित धासाडे 2 ओव्हर फक्त 10 धावा 2 गडी बाद केलेत. प्रज्वल ठाकूर 2 ओव्हर 16 रन, एकही गडी बाद करता आला नाही. त्याच्यानंतर स्वप्नील काटकर 1 ओव्हर 8 रन आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये कॅप्टन आकाशवरती प्रहार केले गेले आणि 18 धावा त्यांना एका ओव्हरमध्ये कुटण्यात आल्यात. तर एकूण 53 झाल्यात. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर सेकंड इनिंग्समध्ये एनडी वॉरियर्स नावे रोहा या टीमला NDR वॉरियर्स नावे रोहा लहुजी खेडेकर साहेब यांचा संघ आपण पाहताय, ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी ऑकलेचे ब्रँडेड गॉगल्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जर जिंकलात तर थेट पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल आणि तिथून जिंकलात तर सुपर 16 मध्ये तुम्हाला सामना खेळताना पाहायला मिळतील. यातून विजेता संघ खूप महत्त्वाची शेवटची मॅच, कारण ऑलमोस्ट आज सुपर 16 मध्ये क्वालिफाय झालेला संघ त्याने 2 सामने जिंकलेत. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाने 2 सामने जिंकून थेट सुपर 16 मध्ये जागा निश्चित केली आणि त्याच्यामुळे आता लूजर वर्सेस लूजर हा सामना तुम्ही पाहताय. तो चलिए आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर बिल्कुल आते हुए स्वागत है सभी दर्शकों का. नानोबा मैदान पारगांव में ये क्रिकेट का महासंग्राम, रबर के गब्बर आपको नजर आएंगे और ये दूसरा साल है. 36 गेंदें 54 रनों का लक्ष्य सबसे बड़ा लोएस्ट टोटल कहा जाएगा. इससे पहले 72, 67 दोनों रन बचाए गए. क्या ये तीसरा लोएस्ट टोटल बचाया जाएगा, फिर आराम के साथ चेस किया जाएगा. 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज आकाश टीम के कप्तान और हुसैन टाके ये 2 सलामी बल्लेबाज, दोनों भी विस्फोटक अंदाज से पिछले मैच में ओपन नहीं किया था कप्तान ने, लेकिन चलिए आज ये मैच ओपन कर रहे. जिम्मेदारियां है, इंपॉर्टेंट मैच है. जीतेंगे तो बरकरार रहेगा रुतबा इस रायगढ़ प्रीमियर लीग में, मात्र हारेंगे तो फिर लौटना पड़ेगा और अगले साल का इंतजार करना पड़ेगा. मजा आएगा मैच में. देखेंगे पहले 1-2 ओवर अगर अच्छे तरीके से निकालने में कामयाब हो पाती है AKM स्मृति गावदेवी मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठान, तो बिल्कुल यहां पर कमबैक हो सकता है. 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज जो कमाल की गेंदबाजी की है NDR वॉरियर्स नावे रोहा टीम की गेंदबाजों ने, ठीक यही गेंदबाजी अब करनी पड़ेगी फील्डिंग डिपार्टमेंट टीम को. किससे शुरुआत करना चाहेंगे, आइकॉन आयुब शेख से या फिर करण मडवी से, किसी अन्य बॉलर से? और चित्र तो काफी स्पष्ट नजर आ रहा है कि यहां से आयुब शेख आइकॉन खिलाड़ी गेंदबाजी की शुरुआत करेंगे. जबरदस्त माहौल
लोकनेते दीपा पाटिल साहब, इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई के बीच अगर सामने बसा हुआ ये मैदान, नानोबा मैदान पारगांव, इसी मैदान के ऊपर पारगांव प्रीमियर लीग का शानदार, इसी मैदान में पारगांव प्रीमियर लीग में विजय पावले जैसे खिलाड़ी ने निश्चित तौर पर एक बड़ा योगदान दिया था। आकाश तारेकर इसी गांव का ये भूमिपुत्र है और आज देखिए नानोबा मैदान पारगांव में ये जबरदस्त रायगढ़ प्रीमियर लीग का आयोजन। और हमने पहले भी किया था कंचन, जब भी पारगांव प्रीमियर लीग खेली जाती है तो लगभग 70-80 किलो मटन 2 दिन में रखा जाता है। कमेंटेटर हो, अंपायर हो, उनके लिए भी गाउटी कोंबड़े भी दिए जाते हैं, मुर्गे दिए जाते हैं। इतना बड़ा दमदार आयोजन निश्चित तौर पर देखने को मिलता है। और उसके बाद केपीएल सिद्धिविनायक बिल्डर पुरस्कृत कोपर प्रीमियर लीग का भी शानदार आयोजन हमें देखने को मिला। अमर पवार और पूरी नाइट टूर्नामेंट का वो आयोजन था। देखिए प्रमोद घरत हमारे बैलगढ़ा क्षेत्र में भी अक्सर हो चुके हैं और निश्चित तौर पर जरूर उनको देख सकते हैं। किंग मेकर जिसे कहा जाता है, पंडा है, आकाश तारेकर है, चैम्बो है। तो अभिषेक करेंगे शुरुआत इस ओवर की। पहला ओवर है, लक्ष्य सिर्फ और सिर्फ 54 रनों का, इसे छोटा नहीं कहा जाएगा। अगर गेंदबाजी ताकतवर होती है शुरुआती ओवर्स में तो ये पलटवार कर सकती है। एकेएम स्मृति, मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण, अब सलामी बल्लेबाज हुसैन और आकाश। और पहली गेंद लॉफ्टेड हिट जरूर किया है, वहां पर खिलाड़ी आते हुए एक्स्ट्रा कवर की तरफ, लेकिन गेंद रोकने में नाकामयाब। तब तक मिलेगी ये बाउंड्री। प्रकाश बड़ेला थे वहां पर खिलाड़ी। इस मैच के बाद सुपर 16 के लाइव ड्रॉ किए जाएंगे और सुपर 8 के जो मैचेस होंगे उनके भी लाइव ड्रॉ किए जाएंगे। चलिए, जिस टीम के नंबर आएगा पहला, तो अगर लंबी या पोलादपुर हो, मुरुड हो, रोहा हो या अलीबाग से हो, आपको कॉल करना है कमेटी को। हम आज ही जल्दी आएंगे, या तो फिर कल आपको 8:15 बजे टॉस होगा, 8 बजे रिपोर्टिंग और 9 बजे 8:30 बजे मैच बिल्कुल स्टार्ट होगा। ओ व्हाट अ शॉट, हुसैन टाके अपने अंदाज में नजर आते हुए। इंपॉर्टेंट मैच है और ये सीधा उड़ा दिया है 6 रनों के लिए। फ्लाइंग स्टार्ट पहली 2 गेंदों के ऊपर देती हुई बल्लेबाजी एनडीआर वॉरियर्स नावी टीम के सलामी बल्लेबाज हुसैन टाके के बल्ले से ये शानदार छक्का। लंबे कद के बल्लेबाज है, देखिए कितना खूबसूरत अंदाज से यहां पर बल्लेबाजी करना, और सीधी ये सामने की तरफ गेंद थी और खड़े खड़े मार दिया है स्ट्रोक को सीधा 6 रनों के लिए। आयुब शेख ओवर द विकेट से जरूर आए थे, लेकिन इस बार अच्छी गेंद, लेकिन कनेक्ट प्रॉपर होती तो डेफिनेटली ये भी बड़े शॉट में तब्दील हो सकता था। लेकिन चलिए, हल्का सा गेंद को यहां पर टर्न प्राप्त हुई और डॉट बॉल की समाप्ति। आयुब शेख भी बड़े खिलाड़ी है, अनुभवी क्रिकेटर है और निश्चित तौर पर पलटवार करना जानते हैं, लेकिन इस बार भी घुटना टेका है सीधा और गेंद को फेंका है सीमा रेखा के पार। इस ओवर में ये दूसरा धमाका बल्लेबाज हुसैन टाके के बल्ले से मैक्सिमम 6 रन। पिछले मैच भी बल्लेबाजी की थी, लेकिन मैच को गंवाना पड़ा। फिर भी मैन ऑफ द मैच का अवार्ड लूजर टीम में से इस खिलाड़ी को मिला और यहां भी पारी धमकाम दिखाते हुए इनसाइड आउट मारने का प्रयास, लेकिन वी शेप में लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद को निकाला। बड़ा ओवर की तरफ जा रही है, लगता है जल्दी मैच समाप्त करने के मूड में नजर आते हुए, क्योंकि ये फास्ट विकेट है, ये टाइम वेस्ट नहीं करेंगे। 6-4 6-4 यानी कि टोटल 20 रन स्कोर कार्ड के ऊपर, 54 का टारगेट। क्या ये मैच जल्दी समाप्त कर पाएंगे? तुम्हारी आज की मेहनत तुम्हें कल की जीत के मार्ग पर जरूर लेकर जाएगी। जीत हमें खुशी देती है और हार हमें ज्ञान देता है, इसलिए जीत और हार दोनों में ही व्यक्ति का फायदा है। कुछ गलतियां हुई, उसको पूरी तरीके से करते हुए सुधार लाना पड़ेगा, लेकिन यहां पर मैच धीरे धीरे मजबूत बनता हुआ नावे रोहा के लिए। लेकिन चलिए, आखिरकार विकेट मिली, बल्ले का किनारा लगा और इसी के साथ बल्लेबाज को लौटना पड़ेगा। हुसैन टाके लौटेंगे 20 रनों के ऊपर, 20 रन बनाते हुए मैदान से बाहर। एक ओवर का खेल समाप्त, 20 रन बने, लक्ष्य है 54 का। 30 गेंदें और 30 गेंदों में चाहिए 34 रनों की आवश्यकता। थोड़ा सा बॉडी लैंग्वेज जो लूज नजर आता हुआ, उसे कॉन्फिडेंस की तरफ लेवल लाना पड़ेगा, क्योंकि जहां तक सवाल है, भले ही लो स्कोर का मैच है, आपको यहां पर दमखम दिखाना है। कल आकाश जांगीड़ ने दमदार बल्लेबाजी की, आकाश बिहारीलाल जांगीड़, जिन्होंने ताबड़तोड़ बल्लेबाजी की, तो मैन ऑफ द मैच हीरो भी बने। और आज भी देखिए बकिया डॉन यानी कि महेश नानगुड़े, बाउधन का ताकतवर खिलाड़ी, कितनी खूबसूरत बल्लेबाजी। 18 गेंदों में 51 रनों की धुआंधार पारी उन्होंने खेली
और निश्चित तौर पर अपनी टीम को क्वालिफाई कर दिया सुपर 16 में। 1 ओवर 20 के लिए लोकनेते दिबापड़ी साहब इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई से फ्लाइट यहां पर रवाना होती हुई इंडिगो की। अच्छा दृश्य है नज़ारा क्रिकेट के साथ साथ। ये पहले तो बचपन में जब एरोप्लेन उड़ती थी ऐसा लगता था कुछ नया महसूस होता था, लेकिन आज आकाश तारेकर आप तो रोज रोज ये देख रहे होंगे और निश्चित तौर पर बहुत बड़ी उड़ान यहां से गुजरती हुई। नए गेंदबाज शुभम पाटिल, मैम फ्रॉम चिरले, अच्छे क्रिकेटर है। उरन पनवेल प्रीमियर लीग में समाधान शेटमाली उन्होंने इनके कंधों के ऊपर कप्तान की भूमिका निभाई थी और चैंपियन का खिताब बिल्कुल इस टीम के इस कप्तान के नाम पर रहा था। लॉफुल टॉस बॉल गैप में खेला जरूर, वी शेप में गेंद जाएगी सीमा रेखा के पार, सीधा 4 रनों के लिए। सार्थक थे, माफ कीजिएगा, ये शुभम है। ये भी अंडर 19 के ताकतवर खिलाड़ी जाने जाते हैं। जब भी जासई की मैदान की टूर्नामेंट हो, फिर चिरली की वो टूर्नामेंट हो राधे इंटरप्राइजेस की, हमेशा ये खिलाड़ी ने दम कम दिखा है। लो फुल टॉस बॉल के ऊपर आसानी के साथ यहां पर चौका जड़ दिया है। लाइन अच्छी है, चले इस बार ड्राइव करना चाहते थे ऑफ साइड में आकाश ने अपना खाता खोला 4 रनों के साथ। मैच की रन संख्या की बात करेंगे, 24 बने, 30 रनों की अभी भी आवश्यकता है। जिंदगी एक खेल है कि आप खिलाड़ी बनकर जीतना चाहते हैं या फिर खिलौना बनकर। अभी तक लय में नजर आ रहे दोनों बल्लेबाजों के बीच में अच्छी पार्टनरशिप हो रही थी, लेकिन आखिरकार विकेट निकाला। लेकिन खराब गेंदें हैं जो लगातार परेशानियां करेगी। व्हाइट बॉल का इशारा। आकाश चिंदारिया मैदान के अंदर लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग हिट के लिए जरूर जाने जाते हैं। पहले मैच में खासा असर नहीं दिखा पाए आइकॉन के तौर पर, और जिस तरीके से सुहास पवार ने भी आइकॉन के तौर पर खेलते हुए इतना बड़ा परफॉर्मेंस नहीं दिया था। कभी कभी आइकॉन अगर आपके सफल नहीं हो पाते हैं ना, तो फिर कहीं ना कहीं मुश्किलें जरूर होती है टीम के लिए। यह बड़ा धमाका है, सीधा ऊपर मारा है, हवाई यात्रा लेकर जाएगी गेंद, दर्शक दीर्घा में, नो चांस, इनटू द फैंस, इनटू द क्राउड, बिग हिट, 6 रन, 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। कप्तान अब टूट पड़े, कप्तान चले सीनातान, यही कुछ नजर आ रहा है इस समय इंडी वॉरियर्स नावे रोहा टीम की ओर से। 6 रनों की मदद से तन्मय एडिट्स को देख सकते हैं, बिल्कुल काफी बढ़िया फॉर्म में है और अच्छे वीडियोस इनके हमेशा देखने को मिलते हैं। तन्मय आपका भी स्वागत करेंगे। बॉल परख रहे वहां पर, कभी कभी होता है कि बॉल को परखना भी काफी महत्वपूर्ण होता है। कभी कभी जो बॉलें होती है तकलीफें देती है, लेकिन चलिए यहाँ पर बड़ा प्रहार किया। ये भी ओवर जो है 11 रन अभी तक 3 गेंदों में आ चुके हैं। पहली वाइड, उसके पहली गेंद के ऊपर चौका, उसके बाद डॉट बॉल, उसके बाद वाइड और ये छक्का। ये भी बड़े ओवर की तरफ जा रहे हैं। तो हाफ ट्रैकर की बॉल जरूर फेंकी थी, लेकिन गेंद सीधी निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। यस, अमित धसाड़े की अभी भी चर्चा हो रही थी, रफ्तार का सौदागर जो गिरफ्तार करता है बल्लेबाजों को। क्या कमाल की गेंदबाजी देखने को मिली, और वो उनका रफ्तार चलना, वो ओवर का स्पेल पूरी तरीके से मुश्किल में पैदा कर दिया था। बोलो तैयार, अच्छा कमबैक गेंदबाज शुभम की ओर से। एक और तेज तर्रार गेंद थी, कोई संपर्क नहीं है बल्ले और गेंद का। एक और शानदार डॉट बॉल की समाप्ति। ये पहले कुछ करना चाहिए था, पहले 2 ओवर लो स्कोर में आपको बने रहना चाहिए था, क्योंकि पहले ओवर में आयुब शेख ने रन खर्च किए लगभग 20। इस ओवर में अभी तक रन आए टोटल 11, यानी कि 31 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। 25 गेंदें और 23 रनों की आवश्यकता है। फुल टॉस बॉल, फिर से एक बार वी शेप में लॉन्ग ऑफ पे फील्डर आते हुए, अच्छी फील्डिंग, केवल सिंगल मिलेगा, संतुष्ट होगा दोनों बल्लेबाज। और देखते देखते ओवर नंबर दूसरा भी यहां से समाप्त हो चुका है, यानी कि 2 ओवर के समाप्ति के बाद मजबूत स्थिति में इंडी वॉरियर्स 11 नावे रोहा 32-16.00 का रन रेट, 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब 24 गेंदें, 22 रनों की जरूरत। आकाश चिंदारिया खाता भी नहीं खोला, नॉन स्ट्राइक है पर बल्लेबाज है। वक्त आने पर वो भी अपना दमखम दिखाने की ताकत रखते हैं, लेकिन फिलहाल कप्तान आकाश तौसालकर है जो 6 में 11 बनाकर, कई वो खिलाड़ी है दमदार आमदार प्रीमियर लीग में जिमिनी 4 व्हीलर जो सुजुकी मारुति की जो है वो जीतने का कारनामा इसी खिलाड़ी ने किया था। घुमाने का प्रयास गेंदबाजी के मार्ग पर हर्षल गावंड, मैम फ्रॉम
मुलेखंड के गेंदबाज हर्षल लेफ्ट आर्म गेंदबाज है। बढ़िया गेंदबाजी, शुरुआत काफी बेहतर। क्या रोकना चाहेंगे इस ओवर में? तो अच्छी गेंदे, 2 गेंदे फिलहाल सक्षमता दिखाई है। डॉट बॉल की समाप्ति नजर आई। फिलहाल स्कोर कम है। मानसी स्पोर्ट्स डेरिवली गावदेवी गावठान के पास एक एम स्मृति, लेकिन वो बचाने के लिए संघर्ष कर रहे। मेडन ओवर की तलाश 1-2 डालनी पड़ेगी, सहज नहीं है रबर बॉल में मेडन ओवर फेंकना, लेकिन प्रयास लगातार जारी रहता हुआ। टप्पा का इंतजार किया और अपने टप्पे में लिया है और सीधा गेंद फेंका सीमा रेखा के पार। मैक्सिमम हिट 6 रन, सिंगल डबल कम आ चुके हैं। चौके छक्कों की मोहर ज्यादा लग चुकी है, क्योंकि हुसैन टाके ने 2 छक्के 2 बाउंड्री, आकाश तवसालकर ने 2 छक्के 1 बाउंड्री, यानी कि लगभग जो रन बने बाउंड्री से वो बहुत ज्यादा रन बने। खराब नहीं गेंद कहेंगे, हाइट है इस बल्लेबाज की और बेहतरीन शॉट ऑन पुल किया इस गेंद को और सक्सेसफुल छक्का नजर आता हुआ। लाइन अच्छी है, भले ही 1 छक्का खाया होगा, लेकिन ताकत रखते हैं कम बैक करने की। 38 के ऊपर 1 विकेट मैदान से बाहर लौट चुका है, लेकिन थोड़ी सी नीचे रही। अच्छी विकेट कीपिंग वहां पर कृतज्ञ मडवी की ओर से। 16 रनों की अभी भी जरूरत है 20 गेंदों में। ऑन साइड में खेला बरूद है, मिड विकेट की तरफ फील्डर है। एक ही से दोनों बल्लेबाज संतुष्ट रहेंगे। पहली गेंद आप खेलेंगे आकाश चिंदारिया, एक भी गेंद का सामना नहीं किया है। व्यक्तिगत बल्लेबाजी की चर्चा करेंगे। आकाश तौसालकर खेल रहे 18 रन बनाकर 11 गेंदों में। 19 गेंदें और 19 गेंदों में चाहिए महज 15 रनों की आवश्यकता। स्ट्राइक एंड पर आकाश चिंदारिया बड़े ऑर्गेनाइजर है, बड़े क्रिकेटर भी, लेकिन फुल टॉस बॉल के ऊपर प्रहार नहीं किया। नो बॉल का करार है अंपायर का। वेस्ट हाइट थी, कैच ड्रॉप। 1 रन तो पूरा, दूसरा भी पूरा और नो बॉल के साथ यहां पर 1 रन एक्स्ट्रा मिलेगी। 2+1। फील्डिंग टीम रिव्यू लेना चाहती है। आइए थर्ड अंपायर। फुल टॉस बॉल के ऊपर मिस्टर काले सर, अमोल जी काले, ये तीसरे अंपायर की भूमिका निभाएंगे। फुल टॉस बॉल, ऑन फील्ड अंपायर का निर्णय, वहां पर नो बॉल मिला, फिर रेफर किया गया फील्डिंग टीम ने, जो उनके पास रिव्यू था। देखेंगे, निर्णय की प्रतीक्षा जरूर करेंगे। वैसे कैच ड्रॉप हो चुका है, लेकिन 1 रन बचाने के लिए और फ्रीड बचाने के लिए भी ये बहुत ही इंपॉर्टेंट निर्णय होता है। आयुब शेख, आकाश चर्चा कर रहे, दोनों एक दूसरे के साथ व्यावसायिक क्रिकेट में हमेशा एक दूसरे के सामने जरूर बने। ये नो बॉल करा रहे तीसरे अंपायर का निर्णय, तो फिर फ्री हिट की बॉल भी रहेगी और एक्स्ट्रा रन भी मिलेगी। ये ऑन स्क्रीन आपको दिखाया जा रहा है। वेस्ट हाइट कमर के ऊपर ये बॉल, इसलिए थर्ड अंपायर ने जाना। ये नो बॉल करार है और बिल्कुल ऑन फील्ड अंपायर का निर्णय था, वही थर्ड अंपायर का निर्णय, नो बॉल करार। वो फ्री हिट की गेंद के ऊपर आड़े बल्ले से खेलने का प्रयास। डॉट बॉल की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त। 42 रन बने। जीतने के लिए 3 ओवर में अभी भी चाहिए 12 रनों की आवश्यकता। व्हीपी स्पोर्ट्स के ओनर अर्थातच प्रथमेश पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे। त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, कारण विशाल जितेकर यांचे परम मित्र आहेत आणि आज व्हीपी स्पोर्ट्सचे ओनर प्रथमेश पाटील साहेबांचा देखील वाढदिवस। तसेच आपण संस्कार स्पोर्ट्सचे ओनर सुजयदादा जितेकर यांचाही आज आपण वाढदिवस ओला मित्रांनो पाहताय। संस्कार ज्यांनी सुरुवात गावातून केली आणि आधी सुमित त्यांचे ब्रँड अँबॅसेडर आपण सातत्याने पाहिलात आणि आज बरोबर तुम्हाला कोलीकोपर स्टॉपवरती त्यांचा संस्कारचा सर्वात मोठा शॉप देखील पाहायला मिळेल। टप्पा थोड़ा सा पीछे रखा, टैप किया इस बॉल को, एक्स्ट्रा कवर्स का खिलाड़ी आकर गेंद को उठाए फील्ड करे। अब जानते हैं कि इक्का दुक्का भी आएगा तो आराम के साथ मैच को अपनी तरफ लाकर खड़ा कर दिया है। 43 बने स्कोर कार्ड के ऊपर। 17 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 11 रनों की आवश्यकता। पूरी तरीके से दबाव लगातार रह चुका है, खास करके गेंदबाजों के ऊपर। पहले 3 ओवर में कई सारे रन मिले, वो वापिस करना चाहते थे, लेकिन ऑफ स्टंप से काफी बाहर, अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर। व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है 44। 44 रन। पटकी हुई गेंद थी, थोड़ा सा उछाल भी मिला और व्हाइट बॉल का एक्स्ट्रास में बढ़ोतरी नजर आती हुई। 17 गेंदों में जीतने के लिए चाहिए 10 रनों की आवश्यकता। चलिए कप्तान आइए। हवा में लहरती हुई गेंद ऊपर तक गई है और सीधा कमेंट्री बॉक्स के बाहर आर पार। ये बल्लेबाज आकाश चिंगारिया के बल्ले से और आकाश चिंगारिया उगलते हुए छक्का।
चलिए मैच अब पूरी तरीके से अपने करीब लाभ 50 का आंकड़ा छू चुकी है। एनडी वॉरियर्स नावे रोहा अब 4 रनों की आवश्यकता है। डॉट बॉल। आर्यन चिरले टीम के कप्तान आइए टॉस के लिए। आज के दिन का आखिरी मैच आपका होगा। इफ दिस मैच विनर, वो आपके खिलाफ खेलेगा। ये मैच जो जीतेगा वो आपके खिलाफ जरूर खेलेगा। आज के दिन का आखिरी मैच गैप में खेला जरूर है और इसी के साथ ये मैच लगभग हुआ है फिनिश और ये मैच जीता एनडी वॉरियर्स नावे रोहा टीम। हार्दिक अभिनंदन लहू जी खेड़ेकर साहब और आपके टीम का हार्दिक स्वागत है और हार्ड लक अतुल शेठ, आमिर भाई। और अगले टूर्नामेंट यानी कि 2027 को अगला सीजन तीसरा पर्व होगा, उसके लिए आपके लिए शुभकामना देना जरूर चाहेंगे। फिलहाल अच्छा क्रिकेट देखने को मिला। तो मैन ऑफ द मैच के हीरो अमित धसाडे, भुंगा डॉन, रफ्तार का राजा, या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि पराभूत संघामधून रमेश पवार आऊ। तर समर्थ सुयोग आणि सुविधा धुमाल यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधील त्यांच्यासाठी माफ करा फिल्डर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी ॲसिक्स ब्रँडेड शूज त्यांच्या माध्यमातून इथे स्पॉन्सरशिप करण्यात आल्यात। तर त्यांचा आम्ही पुन्हा एकदा रायगड प्रीमियर लीगच्या वतीनं इथे सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। तर अमित धसाडे 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या आणि 2 त्याने गडी बाद केलेत। तर आयकॉन आयुब शेख यावा आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या